MPSC ग्रुप सी 2026साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण आजपासून टेस्ट सिरीज सुरू करत आहोत. 2011 ते 2026पर्यंतच्या सर्व हिस्ट्रीच्या पूरपरीक्षेच्या क्वेश्चन पेपर आपण व्हेरीफाय करून ॲनालिसिस करून त्यातले महत्त्वपूर्ण मुद्दे ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात त्यांच्यावरती आपण टेस्ट सिरीज सुरू करत आहोत. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपण छोटा व्हिडिओ तयार करत आहोत जेणेकरून तुम्हाला बोर होणार नाही. सुरुवातीला ठळक मुद्दे आणि त्यावरती 5 महत्त्वाचे MCQ आपण करत आहोत आणि असे रोजचे तुम्हाला 4 व्हिडिओ मिळणार आहेत. त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबा, त्याच्यावर ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे या टेस्ट सिरीजचे जितके पण 5चे नोटिफिकेशन डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती येतील. आपण तुमचा वेळ पास न करता सरळ आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला, आजचा जो महत्त्वपूर्ण पॉईंट आहे तो म्हणजे भारतातील गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसराय याच्यावरती आपण व्हिडिओची सुरुवात करत आहोत. सुरुवातीला तुम्हाला ठराविक मुद्दे सांगण्यात येते, महत्त्वपूर्ण पॉईंट सांगण्यात येते ज्यांच्यावरती महत्त्वपूर्ण प्रश्न वारंवार विचारले जातात. तर यातला पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल हा वॉरेन हेस्टिंग होता, जो 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झाला होता. प्रत्येक मुद्द्याकडे लक्ष देऊन ऐका, कारण की एक मार्क हा तुम्हाला यशस्वी करू शकतो आणि तुमचं दुर्लक्ष झालं, 1 मार्क गेला तुमचं नुकसान होऊ शकतं, हे विसरू नका. नंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हा लॉर्ड विलियम बँटिक होता, तो 1833च्या चार्टर ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला होता. नंतर भारताचा पहिला व्हॉइसराय हा लॉर्ड कॅनिन होता, जो 1858च्या कायद्यानुसार भारताचा पहिला व्हॉइसराय झाला होता. स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर कोण होता? सी राम गोपालचारी हे भारताचे पहिले म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर होते. आता लॉर्ड डलहौसी, रेल्वेची सुरुवात ही लॉर्ड डलहौसीने केली होती 1853मध्ये. मुंबई ते ठाणे अशी पहिली रेल धावली होती, हे तुम्ही लक्षात ठेवा. द पोस्ट आणि तार यंत्रणेची सुरुवातसुद्धा लॉर्ड डलहौसीने केली होती. नंतर दत्तक विधान नामंजूर करून संस्थाने त्याने खालसा केली होती, हे तुम्ही विसरू नका. नंतर लॉर्ड रिपन, भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं याला इतिहासात म्हटलं जातं आणि 1882मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत याने केला होता आणि अत्यंत उदारमतवादी प्रशासक म्हणून याची इतिहासामध्ये नोंद आहे. नंतर लॉर्ड कर्झन, 1905ची बंगालची फाळणी याने केली. नंतर पुरातत्व खात्याची म्हणजे ASIची स्थापना याने केली. नंतर विद्यापीठ कायदा 1904सुद्धा लॉर्ड कर्झनने पास केला होता, हे तुम्ही विसरू नका. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न, 1857च्या ऐतिहासिक उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? तर याच्यातले पर्याय आहेत लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिन, लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा अभ्यास कितपर्यंत झाला आहे, तुम्हाला अजून किती मेहनत करायची आहे हे तुम्हाला कळून येईल. त्यामुळे कमेंट्समध्ये उत्तर लिहा आणि सोबत तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर अगोदर जिल्ह्याचं नाव टाका जेणेकरून मला कळेल की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिन. आता मी प्रत्येक उत्तराचं स्पष्टीकरण देतो आहे. तुम्हाला एका स्पष्टीकरणामध्ये मी अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणून प्रत्येक वाक्य लक्ष देऊन ऐका. तर हे उत्तर का बरोबर आहे? 1857चा ऐतिहासिक उठाव हा लॉर्ड कॅनिनच्या कार्यकाळात झाला होता. नंतर या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ब्रिटिश पार्लमेंटकडे हस्तांतरित झाली. नंतर 1858च्या कायद्यानुसार लॉर्ड कॅनिन हाच भारताचा पहिला व्हॉइसराय बनला, हे तुम्ही लक्षात घ्या. आता दुसरा प्रश्न, भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणजे फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कोणाला म्हटलं जाते? तर पर्याय आहेत लॉर्ड मेयो, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरिन. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. आता हे उत्तर का योग्य आहे? तर लॉर्ड रिपन याने 1882मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला. लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा हा 1882मध्ये संमत झाला आणि तो लॉर्ड रिपन याने संमत केला होता, हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर या कायद्यामुळे भारतीयांना स्थानिक प्रशासनात महत्त्वपूर्ण अधिकार प्राप्त झाले. लक्षात घ्या, MPSC आजकाल कन्फ्यूज करणारे प्रश्न विचारते, विधानवरती प्रश्न विचारते, त्यामुळे प्रत्येक वाक्य लक्ष देऊन ऐका. विद्यार्थी मित्र माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक नक्की करा. लॉर्ड रिपन हा भारतीयांच्या हिताचा विचार करणारा एक अत्यंत लोकप्रिय आणि उदारमतवादी गव्हर्नर मानला जातो, हे तुम्ही विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, सतीबंदीचा कायदा
1829 पास करताना कोणत्या गव्हर्नर जनरलने राजा राममोहन रॉय यांना सहकार्य केले होते? पर्याय आहेत लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवलिस, लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड वेल्सी. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. आता हे उत्तर का बरोबर आहे? तर लॉर्ड विल्यम बेंटिकने 4 डिसेंबर 1829 रोजी नियम 17 नुसार सती प्रथा बेकायदेशीर ठरवली. समाजसुधारक राजा राममोहन राय यांच्या अथक प्रयत्नामुळे हा सुधारवादी कायदा शक्य झाला आणि बेंटिक हा 1833च्या कायद्यानुसार संपूर्ण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. हे तुम्ही लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न आहे, दत्तक वारसा नामंजूर हे तत्व वापरून सातारा, झाशी, नागपूर ही संस्थाने कोणी खालसा केली? तर या पर्याय आहेत लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वेल्सी, लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड मिटो. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. आता हे उत्तर का बरोबर आहे? तर डलहौसीने 1848मध्ये सर्वात पहिले महाराष्ट्रातील सातारा संस्थान खालसा केले. लक्षात घ्या की MPSCमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावरती प्रश्न भरपूर विचारले जातात, त्यामुळे महाराष्ट्राशी निगडीत प्रत्येक वाक्य लक्ष देऊन ऐका. जर मी बोलत असताना वाक्य विसरून जात असाल तर व्हिडिओ पॉज करा, परत एक वेळेला वाचा. तुमची कन्सिस्टन्सी, तुमची मेहनत आणि प्रॅक्टिस हेच तुम्हाला यश मिळवून देऊ शकणार आहे, तुम्ही विसरू नका. आता डलहौसीने 1848मध्ये सर्वात पहिले महाराष्ट्रातील सातारा संस्थान खालसा केले. त्यानंतर जेतापूर, संबळपूर, उदयपूर, झाशी 1853मध्ये, नागपूर 1854 ही संस्थाने ब्रिटिश साम्राज्यात विलीन केली. या धोरणामुळे भारतीय संस्थानिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला, जो 1857च्या उठावाचे मुख्य कारण ठरला. हे तुम्ही विसरू नका. माझी पुन्हा तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना कळकळीची विनंती आहे, व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. बिकॉज तुमचा एक लाईक हा मला मोटिवेशन देतो की मी तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ बनवावेत. आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला अजून कोणत्या मुद्द्यांवरती प्रॅक्टिस हवी आहे, त्यासाठी मी तुमची प्रॅक्टिस व्हिडिओ तयार करेन. आणि चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी MPSC ग्रुप सीचा फॉर्म भरला असेल, जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी MPSCचा अभ्यास करताय त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की तुमचा एक शेअर त्यांच्या जीवनात दिशा करू शकतो, त्यांच्या अभ्यासामध्ये मदत करू शकतो. आणि फ्रेंडशिपचं कर्तव्य एका मित्राने किंवा एका मैत्रिणीने आपल्या मित्र किंवा मैत्रिणींना मदत करणं, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे तुम्हाला कळकळीची विनंती आहे. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे की 1885मध्ये जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता? याचे पर्याय आहेत लॉर्ड कर्झन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड लान्सडाऊन, लॉर्ड चेम्सफोर्ड. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डफरिन. हे उत्तर का बरोबर आहे? 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये काँग्रेसची स्थापना झाली. यावेळी भारताचा व्हाईसरॉय हा लॉर्ड डफरिन हा होता. डफरिनने सुरुवातीला काँग्रेसला सूक्ष्म अल्पसंख्याक लोकांची संघटना म्हणजे मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी म्हणून हिणवले होते. मी तुम्हाला परत एक वेळा नमूद करू इच्छितो की प्रत्येक विधान हे महत्त्वपूर्ण आहे, प्रत्येक वाक्य महत्त्वपूर्ण आहे. MPSC अशा वाक्यांवरती कन्फ्यूज करणारे प्रश्न विचारते. जर तुम्हाला याच्यातला कोणता प्रश्न समजला नसेल किंवा स्पष्टीकरण समजलं नसेल तर व्हिडिओ परत एक वेळेला मागे घ्या, प्रत्येक स्पष्टीकरण परत एक वेळा वाचा. आणि आजपासून आपण दिवसाला 4 व्हिडिओ अपलोड करतो आहे असे, त्यामुळे हे यूट्यूब चॅनल तुमच्या अभ्यासामध्ये खूप मदतगार साबित होणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबायला विसरू नका, त्याच्यावर ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. बिकॉज याचे जितके पण पार्ट येतील या सिरीजमधले, आपण हिस्ट्रीचेच नाही तर यासोबत आपण MPSCमध्ये जितके सब्जेक्ट आहेत त्या सर्वांसाठी आपण टेस्ट सिरीज अरेंज करतो आहे. तर हिस्ट्रीची सुरुवात झाली आहे, आपण सर्व विषयांची घेतो आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कोणकोणत्या विषयांवरती टेस्ट सिरीज लागते आहे. ही टेस्ट सिरीज सर्व पूर्णपणे फ्री आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की हेल्प होईल. आणि तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. आपण भेटूया पुढच्या नवीन जबरदस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.